हे आदिवासी मुलींचा आश्रम शाळा सोमतवाडी या ठिकाणी आहे. कालच मी गेट समोर उभं राहून बातमी केली होती आणि ही बातमी आल्यानंतर बरीच मोठी खळबळ जुन्नर तालुक्यात किंवा परिसरामध्ये निर्माण झाली आणि या ठिकाणी अनेक पालक देखील भीतीने या ठिकाणी आले होते. तर आताच आम्ही या ठिकाणी प्रियंकाताई शेळके यांच्या माध्यमातून इथं आलो असतानाच आम्हाला असं कळलं की आतमध्ये चौकशी समिती देखील आलेली आहे. जे प्रकल्प अधिकारी जे देसाई आहेत त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हेडखाली काही विस्तार अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये कमिटी नेमून याची चौकशी समिती निर्माण केली. ती इथं आलेली आहे. आता ती चौकशी समिती प्रत्येक मुलींना अलग करून 10वी 11वी 12वी त्यांना काही प्रश्न विचारेल का. ज्या पद्धतीने त्या भोजने नावाच्या मुख्याध्यापकाने एका मुलीला ती फक्त काय कागदपत्र घ्यायला ती आली आणि यांनी तिला पाहिलं, याला काय पाहिलं पाहिलं यांनी लगेच मेसेज करायला तिला सुरुवात केली, तर तशाच प्रकारचं हॅरसमेंट या मुलींसोबत केली असू शकते असं देखील संशय आहे. त्यामुळंच शासनाने या ठिकाणी ही समिती आता नेमणूक केलेली आहे. ती समिती आता शाळेमध्ये जाणार आणि मुलींचं सगळं जे काय आहे त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय चुकीचं घडलंय का हे पाहणी करणार आहे. खरं म्हणजे हा गुन्हा 21 तारखेला घडलेला आहे. आज 26 तारीख आहे आणि काल त्या संजय भोजने नावाच्या मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं होतं. तर मग हे 3 दिवस का लागले. आणि त्या निलंबनाच्या आदेशामध्ये असं पण म्हटलंय की त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. मग एवढ्या तक्रारी होत्या तर तुम्ही इतक्या दिवस तुम्ही निलंबन का केलं नाही. आणि जर गुन्हा दाखल होतोय आणि 3 दिवसानंतर निलंबन होतंय त्याची माहिती नाही, सगळीकडे चुप्पी साधली जाते, हा कोणता प्रकार आहे. हा देखील याच्यामध्ये काहीतरी लपलंय का किंवा त्या याच्या माध्यमातून त्या निलंबित शिक्षकाच्या माध्यमातून काही दबाव किंवा अर्थार्जन किंवा हे प्रकार चालू होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 500 पोरी आहेत इथं, 500 मुली. ह्या मुली घरातून इथंच राहतात, इथंच शिकतात, इथंच त्यांच्या आंघोळी पांघोळीपासून सगळे. आणि 50% पेक्षा जास्त इथला स्टाफ हा जेंट्स आहे. जेंट्स स्टाफ पैकी 30. आता मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे का हा जो भोजने नावाचा मुख्याध्यापक होता याचं 30 वय आहे फक्त. 30 वय असलेल्या व्यक्तीला मुख्याध्यापक पदाचा कसा काय चार्ज दिला. त्याच्यावर एवढ्या तक्रारी असताना देखील याच्यामध्ये जे प्रकल्प अधिकारी देसाई आहेत त्यांचे यांच्यावर नियंत्रण नव्हतं का. आणि मला तर अशी माहिती मिळाली आणि मला आता सांगावं लागेल याच्यामध्ये आणखी खोलामध्ये का त्या मुलीला ज्यावेळी हा जो शिक्षक आहे हा मेसेज करत होता त्यावेळी ती मुलगी त्या त्रासाला कंटाळून या प्रदीप देसाई नावाच्या ह्या अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्याला भेटली होती आणि तिने तोंडी तक्रार पण केली का हे शिक्षक मला त्रास देतात, मी कागदपत्र आणायला गेले तेव्हापासून मला इंस्टाग्रामवर त्यांनी मेसेज केले, मला रिक्वेस्ट पाठवल्यात, माझ्याशी भेटायचं वगैरे म्हणतात. तर मग यांनी त्यावेळी जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा त्यांच्या कानावर विषय होता त्या क्षणी त्या याच्यावरती कारवाई करून त्याला निलंबित का नाही केलं, त्याची दखल का नाही घेतली. शेवटी त्या पोरीला नाईलाजास्तव पोलीस स्टेशनला जावं लागलं, तिथं तक्रार द्यावी लागली आणि तक्रार झाल्याच्या नंतर 3 दिवस सुद्धा काहीच कळत नाही, काहीच कुणी ऍक्शन घेईना. गुन्हा दाखल होऊन यांना माहिती आहे गुन्हा बी दाखल झालाय. मग हे नक्की प्रकार काय चाललाय. त्यामुळे आता ही जरी लेडीज समिती आहे, ठीक आहे लेडीज समिती आहे हे होईल, पण असं जर मुली सांगतील आणि हे खरोखर त्या अहवालामध्ये देतील याची काय गॅरंटी. कारण की यांना माहिती असताना असं चाललेलं आहे. त्या मुलीने ऑलरेडी त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती तर यांनी काय ऍक्शन घेतली नाही. गुन्हा दाखल झाला 3 दिवसांनी मग हे आम्ही फोन करतोय त्यावेळी निलंबनाची ऑर्डर निघते. म्हणजे हा प्रकार म्हणजे दिसतो तितका हे नाहीये आणि खूपच अशा म्हणजे बोलू नये किंवा आपल्याकडे सोर्स नाहीयेत परंतु अशा चुकीच्या घटना अशा ऐकायला मिळतात. त्या म्हणजे पुरावा नसल्यामुळं काही सांगता येत नाही. तर याबाबत इथं जे तो तर 30 वर्षाचा त्याला कसं काय नेमणूक दिली तर तो शोधाचा प्रश्न आहे. त्याला कोण पाठीशी घालत होतं, काय विषय होता यांना माहिती का. याच्यामध्ये वेगळं पण असं कळतंय का त्या शिक्षकावर त्याला गुतवलंय असे बी दुसऱ्या बाजूने येते. मग नक्की चाललंय काय. म्हणजे ह्या खोलामध्ये हा विषय गेला पाहिजे. इथं 30 वर्ष 32 वर्ष 35 वर्षाचे शिक्षक आहेत, कंत्राटी शिक्षक आहेत इथं. त्या सगळ्या मुली छोट्या छोट्या रूम मध्ये असं म्हणजे एकदम दाटीवाटीने बसलेले असतात आणि तिथे एक शिक्षक किती वर्षाचा 35 वर्षाचा कोणता कंत्राटी. बरं ठीक आहे एखाद्या संस्थेमार्फत काही कॉम्प्युटर टीचिंग वगैरे असू शकतं किंवा काही असू शकतं
आपण त्यांच्यावर नाव ठेवत नाही, परंतु अशा घटना या ठिकाणी व्हायला खूप चान्स आहे. इथं दुसरं कोणाला एंट्रीच नाही. तुम्ही आलं तर गेटला पालक आहे, पालकांना फक्त मुख्याध्यापकांपर्यंत तिथं बसायचं, तिथं पोरगी येणार, तिथं सांगणार, समोर मुख्याध्यापक असतात, शिक्षक असतात, तिला जर एखाद्याला काही सांगायचं ती कशी सांगायचं, हा देखील प्रश्न आहे. इथं वरच्यावर चेकिंग व्हायला पाहिजे का जसं लैंगिक शोषण होत आहे का या ठिकाणी, हा देखील यासाठी फक्त हेच अधिकारी हेच तेच करून होणार नाहीये. एक समिती पाहिजे ज्याच्यामध्ये समजा सामाजिक क्षेत्रात काम करणारा महिला किंवा काय त्या डॉक्टर वगैरे अशा समितीने यांची चेकअप केली पाहिजे. जर घडलेला प्रकार तर अतिशय हा म्हणजे खूप विचित्र आहे. आणि त्या शिक्षकाला पाठीशी कोण घालायला होतं, काही मला आदिवासी नेत्यांची नावं कळलेली आहेत, ते शिक्षकाला पाठीशी घालत होते असं कळलं. म्हणजे हे दिसतंय तितकं सोपं नाही. समजा तो समजा जर तो शिक्षकावर समजा काही खोटा असेल तर त्याची पोलीस चौकशी करतील, परंतु याबाबत सखोल तपास घेतला पाहिजे. आणि अजून त्या शिक्षकाला अटक नाहीये, म्हणजे काय समजायचं. हा मुख्याध्यापक येतो, असे घटना घडतो, नुसतं पूरला पाहिलं, त्याला आवडली असेल ती मुलगी, लगेच मेसेज करायला सुरुवात केली. मग इथं या बाकीच्या मुली तर रोज इथंच आहे ना त्याच्या डोळ्यासमोर, त्यांच्याबाबत काय करत असेल. हा कुठंतरी विषय समाजापुढे आला पाहिजे. आता मी त्या पंदुरे नावाच्या मॅडम आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्या म्हटल्या आम्ही ऑलरेडी इथं सगळ्या मागणी केली होती. मग शासनाला काय समजत नाही, ते नेत्यांच्या जर मुली नाही ना इथे शिकत, मग हे समजा सर्वसामान्य आदिवासी लोकांच्या पुरी आहेत, एवढं तर कळायला पाहिजे ना. ह्या अधिकाऱ्यांना कळतंय, सगळ्यांना कळतंय, इथल्या त्या महिलांना ते पण म्हणतात की इथं फक्त स्टाफ पाहिजे, तो हेच पाहिजे, ते काय म्हणतात, त्यांना बी कळत असेल, ते बोलत नाही ना. ते सरकारी पातळीवर किंवा ते बोलल्याने त्यांना काय पुढे अडचण होऊ शकते म्हणून ते बोलत नाही. मग त्या जर एवढं बोलतात, ते रिपोर्टिंग करतात, तर मग याच्या मग काहीतरी शासनाने बी लक्ष घातलं पाहिजे. आमदार करतात काय, खासदार करतात काय. जर हे इथं शिक्षणाची ही पवित्र गंगा आहे का गटर गंगा आहे. इथं मुलींना शिकायसाठी पाठवलं जातं, त्यांचं करिअर घडवायला. जर असं जर त्या घडत असेल आणि ती पोरगी त्या शिक्षकाला म्हणत होती का बाबा मी काय तुम्हाला ओळखत नाही, तो माझं नाव संजू आहे. वा रे संजू, अहो याला चपलाने मारलं पाहिजे होतं, याचा व्यवस्थित तपास केला पाहिजे, याला अटक केलं पाहिजे. म्हणतो मी संजू आहे, माझा नियम फक्त शाळेत आहे, शाळेच्या बाहेर माझा वेगळा नियम आहे. याचा नक्की काय नियम आहे, म्हणजे हे ते याच्यामध्ये आहे, फिर्यादीमध्ये आहे. ठीक आहे, त्या मुलीला पुढे भविष्यात त्रास नको, ती मुलगी बिचारी ते होऊ नये तिची वाच्यता किंवा काय, पण हे उदाहरण घडलंय. या आतमध्ये काय घडत असं, ती बाहेर म्हणून ती तक्रार करू शकते, इथल्या पोरींनी कुठं तक्रार करायची. हा सहज साधा विषय नाही. देसाई साहेब, आपण स्वतः इथं या ठिकाणी यायला पाहिजे होतं. तुम्ही कोणाला पाठवताय, सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना, आपण का नाही भेट दिली. इतका मोठा विषय होतोय. आणि ठीक आहे, काही घडलं असेल, समजा त्या शिक्षकाला अडकवलं असेल का कसं अडकवलं असेल, तर हे बी त्यांची जबाबदारी आहे. हे राजकारण कशी काय चालतात इथं, शाळा आहे का इथं राजकारणाचे अड्डे आहेत हे मास्तरांची, हे देखील पाहिलं जाणं गरजेचं आहे. तरी खूपच दुर्दैवी आणि राग, म्हणजे 500 मुली आहेत हो तिथं. आपल्या स्वतःच्या मुलीला जर असं झालं कसं वाटेल यांना. आणि या गोरगरीब लोक आहेत इथं, उगाच आपल्या शिकण्यासाठी ठेवतात. आदिवासींचं भलं व्हावं का हे असं व्हावं. ठीक आहे, आता या मार्गाने काय होईना, जे वरिष्ठ अधिकारी ते दखल घेतील याच्याबाबत, हे सगळा स्टाफ जो आहे हा चेंज करतील. हे फार शिपायापासून तर फार मुख्याध्यापक कोणच इथं चेंज ठेवू नका. मुलींचं आहे, त्या मुली वयात आलेल्या मुली असतात, हे जरा समजून घ्या ना. आता काय, आता आम्ही सांगायचं काही शासनाला, तर याबाबत लवकरात लवकर हे करावा, स्टाफ चेंज करावा. मुलींच्या काही तक्रारी आहेत त्या वेगळ्या समिती, अजून यांची समिती नका करू, यांच्या विश्वासच नाही. मुली सांगतील हे आवडली ती कशावरून, हाच प्रश्न निर्माण झालाय. एक वेगळ्याच न्यायालयीन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत मुलींच्या वगैरे, तिथं हे चेकिंग व्हावा. आणि जर दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. जुन्नर टाइम्स, सोमतवाडी आश्रमशाळा जुन्नर.